Hi, welcome back. So last week मी सोनी लिव्हवरती JL50 म्हणून एक वेब सिरीज रिलीज झालेली ती बघितली. सो आजचा रिव्ह्यू त्याच वेब सिरीज बाबतीत असणार आहे. पण तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज त्यांना लाईक करून तुमचा सपोर्ट दाखवा. हिअर वी गो. Ritika Anand as Bihu Ghosh, Abhay Deol as Shantanu, Pankaj Kapoor as Professor Shubhrato, Piyush Mishra as Biswajit Chandra, Rajesh Sharma as Gurango. अशी बरीच टॅलेंटेड मंडळी आपल्याला ह्या सिरीजमध्ये बघायला मिळतात. ह्या सिरीजमध्ये 4 एपिसोड्स आहेत. प्रत्येक एपिसोड 30 ते 40 मिनिटांचा आहे. ही एक सायन्स फिक्शन थ्रिलर वेब सिरीज आहे. ह्या वेब सिरीजला शैलेंद्र व्यास यांनी लिहिलंय आणि डिरेक्ट केलंय. ही वेब सिरीज ॲज आय सेड अर्लियर सोनी लिव्ह ॲपवरती अवेलेबल आहे. ह्या वेब सिरीजला IMDb वरती 7.5 स्टार्स आउट ऑफ 10 मिळाले. या स्टोरीचा बेसिक प्लॉट असा आहे की शंतनू म्हणजेच आपला अभय देओल CBI ऑफिसर असतो जो एका प्लेन क्रॅशचं इन्व्हेस्टिगेशन करत असतो. गुरांगो हा त्याचाच पार्टनर असतो, तो पण ह्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग असतो. त्यांना इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं समजतं की ते ज्या प्लेन क्रॅशचं इन्व्हेस्टिगेशन करतायत त्या प्लेनचा नंबर असतो JL50. त्या प्लेनने 35 वर्षांपूर्वी टेक ऑफ केलेला असतो. फक्त एक पायलट आणि एक पॅसेंजर या दोघांना सोडून बाकी सगळे क्रू आणि सगळे पॅसेंजर्स त्या प्लेनमधले मरतात. आता ही इन्व्हेस्टिगेशन पुढे कुठे जाईल, एवढी वर्ष हे प्लेन कुठे होतं, ह्या सगळ्या प्रश्नांच्या भोवती ही स्टोरी रिव्हॉल्व करते. ॲक्टर्सची ॲक्टिंग कमाल आहे, कडक आहे. ह्या पूर्ण वेब सिरीजमध्ये अभय देओल एकदम शाईन करून तापवलेलं सोनं कसं एकदम चमकतं तसे चमकता तारा असा बाहेर पडतो पूर्ण वेब सिरीजमध्ये. म्हणजे त्यांना 1962 मध्ये त्यांनी जितका वाईट परफॉर्मन्स दिलेला ॲक्टिंग वाईज त्याची सगळी कसर त्यांनी ह्या परफॉर्मन्समध्ये भरून काढली. त्यांच्याबरोबर अजून एक पियुष मिश्रा ज्यांनी बिस्वजित चंद्राचा रोल केला आहे, त्यांची ॲक्टिंग पण खूप सुंदर आहे. बाकी सगळ्यांनी त्यांची ॲक्टिंग पण खूप चांगली केली आहे. VFX डिपार्टमेंटने पण खूप सुंदर काम केलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला थंडर स्टॉर्म आणि बॅड वेदरचं वगैरे जे VFX आहे, जे आपल्याला म्हणजे त्याचे जे सीन्स आहेत खूप सुंदर आहेत. त्यामुळे खूप छान पद्धतीने VFX झाले पूर्ण वेब सिरीजचं. बॅकग्राऊंड म्युझिक वापरलं गेलं आहे जे खूप छान आहे. त्यामुळे बॅकग्राऊंड म्युझिक A1. पूर्ण वेब सिरीजची स्टोरी खूप छान प्रकारे प्रोग्रेस होते. तुम्हाला 4च एपिसोड आहेत वेब सिरीजमध्ये, सो त्याचा पेस फास्ट असेल असं तुम्हाला वाटेल पण असं नाही आहे. स्टोरीचा पेस खूप स्टेडी आहे. डिरेक्शनने पण खूप चांगलं काम केलं आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो की सिरीजमध्ये आपल्याला असं वाटतं कॅरेक्टरची डेव्हलपमेंटच नाही झाली. म्हणजे जे कॅरेक्टर तुम्ही त्यांना एपिसोड 1 मध्ये बघता शेवटच्या एपिसोडपर्यंत पण त्यांची ॲक्टिंग त्यांचं बिहेवियर ऑलमोस्ट सगळं सेमच असतं. तसं ह्याच्यात झालं नाही आहे. त्या कॅरेक्टरच्या स्वभावानुसार त्या कॅरेक्टरचं डेव्हलपमेंट झालंय, जी चांगली गोष्ट आहे वेब सिरीज बाबतीत. ह्या पूर्ण वेब सिरीजमध्ये हार्डली एखाद दुसऱ्या शिव्या असतील आणि एकही अडल्ट सीन नाही आहे आणि मारामारी काटाकाटी पण काही नाही आहे. सो ही पूर्ण एक फॅमिली वेब सिरीज आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलं, आई बाबा कोणाबरोबरही तुम्ही ही वेब सिरीज बिनधास्त बघू शकता. अजिबात रोकठोक नाही. बॉलिवूडमधली ही पहिली वेब सिरीज किंवा मूवी किंवा काही क्रिएटिव्ह कॉन्टेंट बघितला जो टाईम ट्रॅव्हलवरती बेस्ड असेल आणि आय एम रिअली इन लव्ह विथ इट. प्लीज जा आणि ह्या वेब सिरीजला सपोर्ट करा, कारण तुम्ही जर ह्याला सपोर्ट कराल तर अशा
वेब सिरीज आपल्याला फ्युचरमध्ये बघायला मिळतील आणि आपल्या ओरिजिनल स्टोरी घेऊन, नॉट जस्ट कॉपी पेस्ट. दिस वॉज व्हेरी ओरिजिनल. टाइम ट्रॅव्हलच्या कॉन्सेप्टला ह्यांनी वेब सिरीजमध्ये जास्त एक्सप्लोअर नाही केलंय, पण जेवढं केलंय ते वाखाणण्याजोगं आहे. आणि व्हाय नॉट, व्हाय यू शुडंट. 4 एपिसोड आहेत फक्त 30 40 मिनिटांचे. आपण 30-40 मिनिटांचे 8-9 एपिसोड असतो त्या वेब सिरीज पण 1 डे बघून जातो. ही वेब सिरीज तर तुमची 2 तासात, 2 ते 3 तासात एक वेब सिरीज संपेल. 2 तासाचा एक मूवी बघतो आपण. ही वेब सिरीज बघून टाका. 4 एपिसोड्स आहेत फक्त. देयर इज नथिंग. तुम्ही शेवटपर्यंत काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही की आता पुढे काय होणार किंवा ही वेब सिरीज कशी एंड होणार. तुम्ही काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. थ्रिल आणि सस्पेन्सचा जो आस्पेक्ट आहे तो आपल्याला शेवटपर्यंत, अगदी शेवटच्या एपिसोडच्या एंडिंगपर्यंत बघायला मिळतो. कुठेही तो कमी होत नाही किंवा मध्येच गायबच होतो असं काही होत नाही. सिनेमॅटोग्राफी टॉप नॉच झाली आहे. सगळ्या लोकेशन्स ब्युटिफुल आहेत आणि त्यांनी त्या लोकेशन्सचा कडक वापर केला आहे. टाईमच्या अनुसार त्या लोकेशन्स परफेक्टली बसल्यात. म्हणजे त्या ठिकाणी ती गोष्ट वापरली गेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या मूवीमध्ये 4थ्या एपिसोडमध्ये तुम्हाला 1990 मधलं कोलकाता दाखवण्याचा किंवा रिक्रिएट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय मेकर्सनी सिरीजच्या. आता मला माहीत नाही आहे 90s मधलं कोलकाता कसं होतं आणि मला फार रेफरन्स इमेजेस मिळाले नाहीत की ज्याच्यावरून मी कम्पेअर करू शकते 2 सीन्सना. त्यामुळे बऱ्याच जणांना ते रिक्रिएशन थोडं मिसप्लेसिंग किंवा त्यातले काही आयटम्स मिसिंग वाटले. मला पर्सनली असं काही वाटलं नाही कॉज माझ्याकडे आधीचा रेफरन्स पॉईंट नव्हता. सो जे काही स्क्रीनवर चालू होतं ते मला ओके वाटलं. म्हणूनच मी म्हणाले की लोकेशन्स खूप सुंदर वापरले आहेत आणि त्या टाईमनुसार त्या लोकेशन्स जात आहेत. म्हणजे असं नाही होतं की 90s मध्ये तुम्हाला ऑडी आणि मारुती सुझुकी वगैरे रस्त्यावरनं जाताना दिसत आहे. अशा धडल्ले से गाड्या, ट्रॅफिक सिग्नल, ऐसा सारा झंझट नहीं दिखाया है, विच वॉज गुड थिंग. अच्छा, ही सिरीज पूर्णपणे स्ट्रेट फॉरवर्ड आणि सोपी नाही आहे समजायला. तुम्हाला थोडं कॉन्सन्ट्रेशनने ही सिरीज बघायला लागेल. तुम्हाला ही सिरीज व्यवस्थित पूर्णपणे क्लिअर समजू शकते कारण ही एवढी काय कठीण सिरीज नाही आहे. खूप स्ट्रेट फॉरवर्ड स्टोरी आहे पूर्ण सिरीजची. त्या तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून सुद्धा समजली नसेल तर खाली कमेंट्समध्ये मला ते प्रश्न विचारा. मी माझ्या परीने उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. ऑल इन ऑल, डिरेक्शन अमेझिंग, एक्झिक्युशन ब्रिलियंट, कॉन्सेप्ट फ्रेश, ॲक्टर्सची ॲक्टिंग एक नंबर. अभय देओल जे काय शाईन होतात या सिरीजमध्ये, आय हॅव नेवर सीन हिम ॲक्ट सो वेल बिफोर. सिनेमॅटोग्राफी कडक, BGM कडक, एपिसोडची नंबर पण 4, त्यांची लेंथ पण 30 ते 40 मिनिटं. म्हणजे देर इज नथिंग. तुम्ही ही सिरीज बघू नये असे काहीच पॉईंट्स नाही आहेत ह्याच्यात. नक्की जा, उद्याच्या उद्या काय आजच्या आज जा आणि सिरीज बघा. ही अशा सिरीज इंडियामध्ये कमी होतात आणि ज्या होतात त्या ऑडियन्सपर्यंत पोहोचत नाही. तुम्ही ह्या सिरीजला सपोर्ट दाखवला तर आपल्याला टाईम ट्रॅव्हल आणि अशा कॉन्सेप्टवर बेस्ड असलेल्या मूवीज आणि अजून काही सिरीज बघायला मिळतील. नक्की या सिरीजला सपोर्ट करा. तुमच्याकडे सोनी लिव्हचं सबस्क्रिप्शन नसेल तर फक्त ही सिरीज बघायची म्हणून ते सबस्क्रिप्शन विकत घ्या. आय एम टेलिंग यू, यू वोंट रिग्रेट इट. दिस सिरीज वोंट लेट यू रिग्रेट युअर डिसिजन ऑफ बाईंग सोनी लिव्ह सबस्क्रिप्शन. दॅट्स अबाउट इट. तुम्हाला माझा हा रिव्ह्यू कसा वाटला ते खाली कमेंट्समध्ये सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. आय विल सी यू नेक्स्ट टाईम. बाय.